आज तर मी सोबत मोजमाप करायला फुटपट्टी पण आणलेली. काय ही कोल्हापूर जिल्ह्यातली सर्वात मोठी विरगळ आहे? होय, तुम्ही बरोबर ऐकताय. त्या विरगळीची उंची 5 फूट 6 इंच आहे आणि या विरगळीची रुंदी 3 फूट आहे. तर महाराष्ट्रात या विरगळी 8व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत आपल्याला सापडतात. युद्ध विरगळ, प्राणी विरगळ, पाणी विरगळ, त्याचबरोबर सतीशिळा, गद्देगळ हे विरगळीचे अनेक प्रकार आहेत. ही वीर विरगळ आहे. 3 विभागामध्ये विभाजित आहे. 1, 2 आणि 3. तळच्या कप्प्यामध्ये युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे. जनरली प्रत्येक विरगळीवरती युद्धाचा प्रसंग दाखवला जातो, पण दुर्दैवानं जी विरगळ ज्या वीराच्या संदर्भात आहे किंवा जी घटना घडली त्याचा उल्लेख मिळत नाही. पण सुदैवानं ह्या विरगळीवरती शिलालेख कोरलेला आहे आणि हा हळे कन्नड भाषेमध्ये शिलालेख कोरला असल्यामुळे याची इथे नोंद आहे. शिलालेखाचं वाचन झालं असून कलचुरी आणि सिलार यांच्यामध्ये युद्ध झालं आणि या युद्धामध्ये बहुमन्न नायक नावाचा एक वीरगतीला प्राप्त झाला आणि त्याच्या स्मरणार्थ ही विरगळ या ठिकाणी उभा केलेली आहे. या लढाईच्या प्रसंगामध्ये इथं आपल्याला हत्ती दाखवलेला आहे. हत्तीवरून युद्ध एकतर राजा किंवा त्याचा सेनापतीच करू शकतो. म्हणजे हा वीर त्या काळी उच्च दर्जाचा असला पाहिजे. दुसऱ्या विभागामध्ये तर इथं स्वर्गावर होण्याची त्याची तयारी आहे. स्वर्गातल्या पर्या अप्सरा त्या वीराला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. तिसऱ्या विभागामध्ये आपण पाहतोय हा वीर देवाजवळ बसून त्या पिंडीचं स्मरण करतोय. वीराचं स्थान हे देवाजवळ असल्याचं या विरगळीमधून आपल्याला दिसून येतं. त्या सुंदर आणि इतिहास प्रसिद्ध ठिकाणाचं लोकेशन तुम्हाला हवं असेल तर कॉमेंटमध्ये जाऊन लोकेशन असं नक्की कॉमेंट करा.